प्रश्न कसा असेल बघा, याच्यावर 3 वेळा विचारलेला बोर्डला प्रश्न आहे 2 मार्कासाठी. शो दॅट average kinetic energy per mole of a gas is equal to 3/2 RT. सिद्ध करा. किंवा काय काय वेळेस हे पण विचारतील, kinetic energy per molecule of a gas is equal to 3/2 kT, where K is called as Boltzmann constant. बघा, we know that pressure exerted by the gas on the basis of kinetic theory of gases is given by formula P is equal to 1/3 m by v c square bar, where m is called as total mass of a gas, P is called as volume of the gas, c square bar is called as mean square velocity. Now आता काय केलं, v ला इकडे घ्या, pv is equal to 1/3 m c square bar. According to the 1 mole of a gas, जनरल गॅस इक्वेशन काय, pv is equal to rt. आता pv ची किंमत किती टाकायची आहे, rt, म्हणून इथं आलं rt is equal to 1/3 m c square bar. परत काय केलं, 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने डिवाइड करा, काय मिळेल, rt is equal to 2/3 into bracket 1/2 m c square bar हा फॉर्म्युला. आता हेच म्हणजे काय, एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस मॉलिक्यूल. आणि किती गॅस आहे, 1 मोल ऑफ अ गॅस आहे, बरोबर. pv is equal to 2/3 एव्हरेज कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल ऑफ अ गॅस. नाउ एव्हरेज कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल ऑफ अ गॅस. आता हे इकडे द्या नंबर, काय होईल, हे वरती जाईल, 3 वरती जाईल, 2 कुठे खाली येईल, म्हणजे 3/2 rt. Therefore, average kinetic energy 1 mole म्हणजे per mole, 1 mole म्हणजे काय, per mole of a gas किती मिळेल, 3/2 RT. काय प्रूफ करायचं ते झालं. आता याला लागून काय आपण हेच प्रूफ म्हणलेलं आपण. 1 mole of a gas contains how many molecules, n number of molecules, where n is called as Avogadro's number. काय म्हणतात त्याला, Avogadro's number. Therefore, kinetic energy for n mole of a gas तेच मिळेल 3/2 RT. आता n मोल n मल्टिप्लाय हे काढलं तर काय डिवाइड मध्ये, म्हणजेच काय होतं, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ऑफ अ गॅस प्रत्येक मॉलिक्यूल साठी मिळेल 3/2 R/n into T. परत माहिती आहे R/n लाच काय म्हणतात, K म्हणतात, आणि K लाच नाव आहे काय आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ही किंमत इथे यूज करा, काय मिळेल, कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ अ गॅस इज इक्वल टू, ही किंमत टाकली किती आहे, K, म्हणजे 3/2 kT. hence proof. So kinetic energy per molecule of a gas is equal to 3/2 kT.